विभागातील आत्मा या विभागांतर्गत महाराष्ट्रामध्ये 11,587 एवढ्या शेतकरी मित्रांची तात्काळ पदभरती ही होणार आहे. मित्रांनो, ही पदभरती महाराष्ट्रातील कृषी विभागातील जो आत्मा हा स्वतंत्र विभाग आहे. कृषी विभागाशी संलग्नित कृषी विभागातील हा एक भाग आहे. या अंतर्गत ही पदभरती होणार आहे. मित्रांनो, याच्या जे काही मार्गदर्शक सूचना आहेत त्याची आपण माहिती या ठिकाणी घेणार आहोत. तर मित्रांनो, शेतकरी मित्र निवडीचे जे निकष आहेत यामध्ये जो शेतकरी मित्र निवडला जाणार आहे तो शेतीनिष्ठ असणं गरजेचं आहे. तो कृषी क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करणारा असावा. त्याचबरोबर नवीन तंत्रज्ञान स्वीकार करणारा असावा. हा जो शेतकरी मित्र आहे तो कृषी विस्तार यंत्रणा आणि शेतकरी यांच्यातील महत्त्वाचा दुवा असणार आहे. शेतकरी मित्रांना आवश्यक तिथे कृषी विभागाचे विविध मोबाईल ॲप आणि एम-आय-एस पोर्टल माहिती भरण्याची आवश्यकता आहे. तर अशा पद्धतीने जो शेतकरी मित्र आहे तो एक सर्वगुण संपन्न आणि एक अष्टपैलू असावा, ज्याला की शेतीमधील चांगलं नॉलेज आहे, शेती विभागाची ओढ आहे, आवड आहे. ओके. आता जी काही किमान शैक्षणिक पात्रता आहे याच्यामध्ये शेतकरी मित्राचे वय हे किमान 25 वर्ष व कमाल 60 वर्ष असावे आणि तो शेतकरी मित्र हा संबंधित सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील गावातील रहिवासी व शेतकरी असावा. म्हणजे अ, सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांचं कार्यक्षेत्र हे ठरवून दिलेलं असतं. एक सहाय्यक कृषी अधिकाऱ्याचं जे कार्यक्षेत्र असते, काही सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांना 3 गाव असतात, काहींना 4 असतात, काहींना 5, 6 असे गाव दिलेले आहेत. त्याप्रमाणे एक शेतकरी मित्र हा नेमला जाणार आहे. आता यामध्ये शेतकरी मित्राचं शिक्षण हे किमान 12वी पास असणं आवश्यक आहे. याच्या विविध कर्तव्य व जबाबदारी या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याची माहिती आपण या ठिकाणी नंतर घेणारच आहोत. त्याच्यामध्ये म्हणजे शेतकरी गट तयार करणे, लाभार्थी निवडणे, शेतीशाळा राबवण्याकरता सहाय्य करणे. ओके. विविध कृषी व संलग्न विभागांची योजनांची माहिती गावामध्ये पोहोचणे, प्रचार प्रसिद्धी करणे, अशा प्रकारच्या विविध कामांचं स्वरूप हे या ठिकाणी दिलेलं आहे. विविध डिजिटल शेतीशाळा राबवणे. ओके. आता जी निवड प्रक्रिया आहे, या निवड प्रक्रियेमध्ये 30% जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. नेमकी निवड प्रक्रिया काय आहे? निवड कशी होणार? तर बघा, जे शेतकरी मित्र ज्यांना अर्ज करायचा आहे, ओके, यांनी इच्छुक मित्रांनी आपले जे अर्ज आहेत ते सहाय्यक कृषी अधिकारी जे आहेत त्या सहाय्यक कृषी अधिकाऱ्याच्या मुख्यालयाच्या ग्राम कृषी विकास समितीकडे सादर करायचे आहेत. म्हणजे जी-के-व्ही-एस कमिटी आहे, जी-के-व्ही-एस कमिटीकडे तुम्हाला ते अर्ज हे सादर करायचे आहेत आणि या जी-के-व्ही-एस कमिटीच तुमची निवड करणार आहे. ओके. यामध्ये आता निकष काय दिले आहेत तर त्यांनी पदवीधारकाला जास्त या ठिकाणी मार्क्स मिळतील. त्यानंतर पदवीधारक आहे, नंतर पदविकाधारक आणि 12वी उत्तीर्ण यानुसार त्यांनी निवडीचा क्रम या ठिकाणी दिलेला आहे. ओके. म्हणजे समान गुण असेल तर समान पात्रता असेल तर जास्त गुण असणाऱ्याला. ओके. अशा पद्धतीने या ठिकाणी निवड निकष आहेत. परंतु या ठिकाणी बघा, शेवटी जी ग्राम कृषी विकास समिती आहे, ती ग्राम कृषी विकास समिती शेतकरी मित्राचे निवडीच्या निकषाप्रमाणे प्राप्त जे अर्ज आहेत त्यांची छाननी करणार आहेत आणि यानंतर शेतकरी मित्र निवडीच्या निकषानुसार संबंधित सहाय्यक कृषी अधिकाऱ्याच्या मुख्यालयाच्या गावातील जी काही ग्राम कृषी विकास समिती आहे, जी समिती आहे, त्यांच्या ठरावाने सर्वानुमते शेवटी शेतकरी मित्राची निवड ही अंतिम करण्यात येणार आहे आणि याची प्रत हे सहाय्यक कृषी अधिकाऱ्याला देण्यात येणार आहे. अशा पद्धतीने ही पदभरती होणार आहे आणि प्रत्येक कृषी सहाय्यकासाठी एक शेतकरी मित्र याप्रमाणे ही निवड करण्यात येणार आहे. ओके. तर अशा पद्धतीने ही प्रक्रिया असणार आहे. आता बाकी या ठिकाणी विविध प्रकारचे प्रपत्र दिले आहेत. यामध्ये प्रपत्र 5 मध्ये शेतकरी मित्राकडून एक बंधपत्र लिहून घेणं आवश्यक आहे निवड झाल्यानंतर. ओके. ते काय आहे ते आपण या ठिकाणी नंतर बघणारच आहोत. ओके. आता या ठिकाणी विविध बाबी आहेत याची माहिती आपण वारंवार घेणारच आहोत. नंतर कोणकोणते कामं करायचे आहेत, कामाचं मूल्यांकन कसं करायचं आहे, या ठिकाणी किती काम केल्यानंतर किती मूल्यांकन आहे याची देखील या ठिकाणी माहिती दिलेली आहे. ओके. आता या ठिकाणी शेतकरी मित्रांना प्रति महिना ₹1500 एवढा मानधन म्हणजेच वार्षिक ₹18,000 एवढं मानधन दिलं जाणार आहे. ओके. आता यानंतर इथे विविध प्रपत्र दिले आहेत. हे ज्यावेळेस शेतकरी मित्र यांचं वार्षिक स्वमूल्यमापन असं आहे, त्यावेळेस हे आवश्यक आहे. ओके. यानंतर प्रपत्र 3 आहे वार्षिक मूल्यमापनासाठी. प्रपत्र
4 यामध्ये बघा प्रत्येक जिल्हा वाईज शेतकरी मित्राची जागा आहे. त्यामध्ये ठाणे विभागांतर्गत ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अंतर्गत एकूण 1244 जागा आहेत. नाशिक विभागात 1494, पुणे विभागामध्ये 1779, कोल्हापूर 1211, छत्रपती संभाजीनगर 1125, लातूर 1468, अमरावती विभागामध्ये 1772 आणि नागपूर विभागामध्ये 1494 असे एकूण 11,587 एवढ्या या ठिकाणी रिक्त जागा भरल्या जाणार, या जागा या ठिकाणी भरल्या जाणार. आता हे जे काही शेतकरी मित्र याचं बंधपत्र आहे, ते अशा पद्धतीने निवड झाल्यानंतर त्यांना देणं आवश्यक आहे, जी-क्यू-एस समितीकडे. ओके. अशा पद्धतीने मित्रांनो ही पदभरती आहे. शेतीनिष्ठ शेतकरी मित्राची या ठिकाणी निवड केली जाणार आहे. धन्यवाद.